झी 24 तास एक पाऊल पुढे। लग्न झालं की महिला रमतात त्या संसारात, पण नोकरी तर सोडाच, पण शिक्षण देखील महिला पूर्ण करताना दिसत नाहीत। पण त्यातही काही महिला आपलं ध्येय विसरत नाहीत। पिंपरी चिंचवडमधल्या कृष्णानगर इथे राहणाऱ्या अर्चना हंगरेकर या अशाच एक ध्येयवादी महिला। लग्नानंतर शिक्षणामध्ये तब्बल 6 वर्षांचा खंड पडला, पण असं असतानाही केवळ काहीतरी करण्याच्या ध्येयातून अर्चना यांनी राज्य लोकसेवा आयोगाची विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया साधली आणि त्यांच्या पतीला वाढदिवसाची खास भेट दिली। या आहेत अर्चना हंगरगेकर। नुकतंच 31व्या वर्षात पदार्पण केलेल्या अर्चना यांचा विवाह 2003 मध्ये झाला होता। मूळच्या बार्शीच्या असलेल्या अर्चना यांचं 12वी आणि डीएडचं शिक्षण तिथंच झालं। लग्नानंतर त्या उस्मानाबाद मधल्या तुळजापूर इथं स्थायिक झाल्या। सासरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यातच पहिल्या मुलाचा जन्म। अशा स्थितीत त्यांच्या पतीनं नोकरीच्या शोधात पिंपरी चिंचवड गाठलं। पतीनं खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी धरली, तर अर्चना यांनी घरीच मुलांची शिकवणी सुरू केली। विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये पुन्हा शिक्षण घेण्याचं ठरवलं। त्याचवेळी त्यांनी पतीच्या वाढदिवसाला तुम्हाला कोणतं गिफ्ट हवं अशी विचारणा केली, तेव्हा त्यांच्या पतीनं तू MPSC परीक्षा पास व्हावी आणि अधिकारी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली। आणि त्याच ध्येयातून अर्चना यांनी आज विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा पास होण्याची किमया साधली आहे। ते परत माझ्या मागे लागत होते, सततच म्हणायचे। मग त्यामुळे त्यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसा दिवशी जनरली मी विचारलं त्यांना तुम्हाला काय गिफ्ट देऊ, तर ते म्हणाले मी मागेल ते तू देणार का। मी म्हणाले येस डेफिनेटली देणार, का नाही देणार। मग ते म्हणाले की तू MPSC ची परीक्षा दे आणि मला अधिकारी हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे। आणि आज आय वुड लाईक टू टेल प्राऊडली आय हॅव गिव्हन हिम। पतीला पत्नीनं दिलेलं वाढदिवसाचं गिफ्ट खरोखरच आयुष्यभराची शिदोरी असल्याची भावना त्यांचे पती व्यक्त करतायत। अनेक अडचणी असताना त्यातून मार्ग काढत यश मिळवणं खरंच कौतुकास्पद। म्हणूनच अर्चना यांच्या या यशाचं कौतुक करावं तेवढं थोडं। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।